आई, बर बर रुक्मिणी माता, बर 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 4 भावंडांपैकी मुक्ताबाईची पालखी मानाची पालखी आहे. अच्छा अच्छा, मग गर्दी असेल तिला. आणि रुक्मिणी मातेची पालखी म्हणजे माहेर त्यांचं. बरोबर आहे हा. हो हो. इकडून येते ती कुठून येते ती रुक्मिणी माता? कौंडण्यपूरवरनं. कुठनं? कौंडण्यपूर. जिल्हा? सर जिल्हा नगर नाही, जिल्हा नाही सर सांगता येणार मला. बर 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 हो सर, हो सर. अच्छा अच्छा अच्छा, मग आता कुठं पंढरपूरच्या जवळ असाल तुम्ही? नाही मी आता आता पालखी निवृत्तीनाथांची दगडी अकोल्यावरनं पार केली बर बर आणि परित्यावरनं एकनाथ महाराजांची पार केली बर बर. आणि आता घरी आलोय बारामतीला, शेतामध्ये आता पुरीत. अरे वा वा, छान. 8-15 दिवस झाला येताच नाही आलो होतं. बर बर. म्हणलं मालाची सद्यस्थिती बघावी आणि तुम्हाला फोन करावा. नक्की नक्की सर. 200+ आहे सर सगळा माल. बर बर बर. टॉपचा माल 350-400. चांगला माल आहे मग. हो, आणि व्यवस्थित छान माल आहे. बर डाग नाही, कुठं सनबर्निंग नाही जास्त, कुठं जास्त म्हणजे काहीच नाही, एकदम क्लिअर माल आहे सर. बर 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 बर. मला आता बोलता येत नाही जास्त तुमच्या पुढे. नाही नाही काय नाही नाही बघा, तुम्ही कष्ट केलेले आहे. आणि मी तुम्हाला नेहमी सांगितलं ना की अधिकारी जरी असेल तर तुमचं प्रेम त्या मातीवरती आहे, आणि एक तुम्ही चांगला अधिकारी म्हणून तुम्हाला ती काळी माती सुद्धा न्याय देते. 100% सर, पांडुरंगाची कृपा आहे, हो. दत्त महाराजांचे आशीर्वाद आहेत. हा, मी तेच सांगतो ना, म्हणजे जरी तुम्ही त्या खुर्चीवर बसला असेल तरी तुमचं लक्ष त्या काळ्या मातीकडे आहे, आणि एक चांगल्या पद्धतीने तुम्ही तिथेही जनतेची सेवा करताय, त्यामुळे काळी माती तुमच्यावर प्रसन्न आहे. येस सर, येस सर. आणि हे दरवर्षी आहे. आपले आशीर्वाद आहेत सर आपल्या. नक्की नक्की, पांडुरंगाचे आशीर्वाद. सर, हा हा तुम्ही साक्षात शेतकऱ्यांसाठी पांडुरंगच आहे सर. हा. तुम्ही शेतकऱ्यांसाठी पांडुरंगच आहे सर. आता पांडुरंग हा माणसातच असतो, आणि 100%. हो 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 हो. घडोघडी त्याचा प्रत्यय येतो आम्हाला, तर मला तर प्रत्यय येतोच बघा प्रत्येक वेळेस. नक्की साहेब नक्की. एवढी वारीत फिरत होतो पण कधी कुठं कसलीच अडचण आली नाही, काय नाही. हा 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 हा. आळंदीत तर पूर आलते ह्याला नदीला. हा. नदीला पूर आलते, पण त्यातनं पालखी व्यवस्थित आम्ही पार करून शौचालयाचं त्याचं सगळं व्यवस्थित नियोजन केलं. बर 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 बर. हो हो सर, हो सर. हा 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 हा. सर आता रेटचं कसं आहे सर? बघा, रेट थोडासा आता श्रावण महिना चालू होतोय उत्तर भारतामध्ये, हो सर, हो सर. त्याच्यामुळे थोडासा आपल्याला नक्कीच परिणाम जाणवेल की मी थोडासा वाढीचा. ऐकली क्लिप आपली तुमची कालची ती. हा 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 हा. श्रावण महिना 15 दिवस अगोदर त्यांच्याकडे चालू होतं हा, दक्षिण तिकडला चालू होतो आणि आपला थोडासा लेट चालू होतो आखाड संपल्यावर. येस सर, बरोबर आहे. आता मुद्दा असा आहे की सगळ्यांचं सेटिंग एका टायमिंगला झालंय, त्याचाही सर, थोडासा एकदम गर्दी केल्यामुळे परिणाम व्हायला नको, म्हणून जे पुढे आहेत त्यांनी पुढे थांबा, ज्यांचं काढाल त्यांनी विरळून काढा, हे मी सांगतोय. त्यामुळे शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळतोय आणि त्या पद्धतीने शेतकरी काढतायत. सर सर. आणि परदेशात जाणारे जे माल आहेत, आता दुबई वगैरे, ते जरा थोडस युद्धाचे परिणाम नक्कीच आहेत, बरोबर पण आहे. तरी पण आपल्याला देशातलं मार्केट पडून द्यायचं नाही, यासाठी मी पण प्रयत्न करतोय, जेणेकरून शेतकरी आज घाबरला जातोय. 100% सर. त्याला दिलासा कोण देत नाही, आलेला जागेवर समागतोय, पुढं लय ढासळणार आहे. पुढं कसं ढासळणार आहे? तेल आणि थैमान घातले, बऱ्याचशा बागा गेलेल्या आहेत, बरोबर आहे. आणि आपल्याला घाबरून सोडल्यामुळे शेतकरी कमी रेट मध्ये द्यायचा प्रयत्न करतोय. जी बरोबर आहे. जी सर. हा, पण मार्केटला आल्यानंतर शेतकऱ्यांना नक्कीच अभ्यास होतोय आणि त्याचे 2 पैसे काढतायत असं बरोबर आहे. जाणवतंय. हा, त्यामुळे साहेब आपण काळजी करू नका. जर जागेवर द्यायचा जरी झाला तरी त्या दिवशी तुम्ही फक्त थोडासा एक मला अंदाज द्या की अशा पद्धतीने मागतायत, मग आपल्याला सर, काय करायचं. सर, अजून 15 दिवस अवकाश आहे सर. 10 तारखेला पूर्ण 6 महिने झाले, 10 जुलैला. अच्छा, 10 जुलैला 6 महिने. बर बर. हो हो. म्हणजे तुम्ही आणि 10 आता 10 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला 7 महिने होतील, त्याच्या अगोदर आपल्याला थोडासा विचार करावा लागेल. बरोबर आहे सर, मी 15 दिवसांनी विचार करणार आहे आपल्याला. नक्की साहेब, नक्की साहेब. सर मी त्यावेळेस आपल्याला फोन करल, व्हिडिओ पाठवल, नक्की साहेब, नक्की साहेब. आणि आपण यावी अशी माझी खूप इच्छा आहे, धारणा आहे. नक्की नक्की साहेब, नक्की नक्की करावी आपण. नक्की नक्की येण्याचा प्रयत्न करेल मी. इंदापूरला कधी आहात आपण सर? मी आता इंदापूरच्याच पुढे चाललोय, सोलापूरच्या बाजूने, पण आता एक थोडासा प्रोग्राम मुळे मी चाललेलो आहे पुढं, सर त्यामुळे आता वेळ होईल, त्यामुळे मला आता सांगता येणार नाही, पण नक्की तुमच्यासाठी सेपरेट येईन. मला हार्वेस्टिंगच्या अगोदर तुम्ही आलेला मला खूप यस बरं यस वाटेल. यस यस साहेब, येईल मी, कुठं असेल तरी येईल. तुमच्या हस्तेच कटिंग करायचं.
नक्की नक्कीच नक्की साहेब, नारळ फोडायला येईल त्याला मी, नका व्हायचं. काळजी करू. हो नारळ हो. नारळ फोडायलाच येईल मी बागेचा. येस येस भले येस ती येस. जाग्यावर जाऊ, मग तुम्ही मार्केटिंग करू, पण मी नारळ फोडायला येणार. येणार येणार सर, मला खूप यावेळेस इच्छा आहे. नक्की नक्की.